भिक्षा मागून आणायची तरच घरामध्ये चूल पेटायची, नाहीतर उपाशी जो पाव लागायचं. आणि ज्या दिवशी भिक्षा मिळायची नाही त्या दिवशी त्या ब्राह्मणानं आणि ब्राह्मणीने काय करावं, घरापुढे एक महाराज घेवड्याचं याल होतंय आणि त्या घेवड्याच्या यालाच्या शेंगा तोडायच्या, त्या मिठाच्या पाण्यात शिजवायच्या. ज्या दिवशी भिक्षा नाही मिळत त्या दिवशी, ज्या दिवशी भिक्षा नाही मिळत घेवड्याच्या शेंगा तोडायच्या, मिठाच्या पाण्यात शिजवायच्या आणि दोघं नवरा बायको दोघांनी प्रेमानं फक्के मारे कोरड्याचे प्रेमानं आवडीने खायचे महाराज. एक दिवस असा उगवला, गावात भिक्षा मागून आणला तयाला, पण कुणी भिक्षा नाही वाढलं त्या वेळेला. मग प्रश्न पडला त्या ब्राह्मणाच्या जीवाला, प्रश्न पडला आता काय करावं. काय हरकत नाही म्हणले, आले देवाजीच्या म्हणा, आली देवाजीच्या. आणि त्याचे कोणाचे त्याचे कोणाचे कोणाचे ताजना, त्याचे कोणाचे कोणाचे ताजना, त्याचे कोणाचे कोणाचे ताजना. बायकोला सांगितलं आपल्याला भिक्षा आज मिळाली नाही. मग काय काळजी करायची गरज नाही म्हणले मालक, मी जाऊन घेवड्याच्या शेंगा तोडते, मिठाच्या पाण्यात शिजवून खाऊ म्हणले. जेवण आपल्याला काय कमी केलेलं आहे. महाराज जेवढ्यात आहे तेवढ्यात समाधान मांडलं तर समाधान हीच स्वर्ग आहे, लक्षात घ्या. समाधान हेच स्वर्ग आहे. आणि लय आपण जर पैशाच्या मागे जर पळायला लागलो, किती जरी पैसा कमवला तरी माणसाला कमी पडल्याशिवाय राहणार. मिळविले धन कोट्यानं कोटी, संग नाही लंगोटे, संग नाही रे लंगोटे, संग नाही रे लंगोटे, संग नाही रे लंगोटे. मन करारे उदार, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ज्या वेळेला घेवड्याच्या शेंगा तोडल्या, शिजवल्या आणि दोघं पती पत्नी ब्राह्मण आणि ब्राह्मणीने दोघं जण ज्या वेळेला घेवड्याच्या शेंगा खायला बसले, तेवढ्यात आले देवाजीच्या मनात. त्या देवाच्या मनात आलं, दत्त भगवंताच्या मनात आलं, जाऊन आता ह्यांची परीक्षा घेतलं पाहिजे. मग भगवंतानी नरसिंह सरस्वतीचा अवतार धरला आणि दारात येऊन अलख निरंजन आवळी फोडलेला. दानवाडा हो माई वाडा, भिक्षावाडा हो माई, दानवाडा हो माई वाडा, भिक्षावाडा हो माई वाडा. दानवाडा हो माई वाडा, भिक्षावाडा हो माई वाडा, दानवाडा हो माई वाडा, भिक्षावाडा हो माई वाडा. अलख निरंजन माई भिक्षान देई, एवढा शब्द कानावर पडल्या पडल्या हातात उचललेला महाराज घेवड्याचा घास त्या ब्राह्मणानं परत माघारे ठेवला. का उष्ट जर मी केलो असतो भगवंता, तर या ब्राह्मणाला मी उष्ट अन्न प्रसाद म्हणून कसा वाढला असता. दीनदयाळ तू भगवंता, दीनदयाळ तू भगवंता, रूप तुझे दिसती भोळे, तुझ्या चरणाशी भगवंता, अरे भल्या भल्याला तू खाऊ दिला नाही, मग आम्हाला कसा खाऊ देशील भगवंता. उचललेला घास खाली ठेवला आणि दोघं गणपती पत्नी गेले आणि नरसिंह सरस्वती हातात काठी महाराज पूर्ण भगवा घातलेला साधू दारात उभारला होता. त्या गुरुला बघितल्या बघितल्या घाली लोटांग रे घाली लोटांग, देव वंदिने वंदिन चरे, देव वंदिने वंदिन चरे, देव वंदिने वंदिन चरे, देव वंदिने वंदिन चरे. नानापा महाराज मोरे या भाविक भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणारा 251 रुपये आलेले आहेत. 251 कोट मंजूर करतो. धन्यवाद.
संतांना बघितल्या महाराज, संत दयाळ दयाळ करती सर्वाचा सांभाळ. संत बघितल्या लहान असू द्या मोठा असू द्या, संत दिसल्या जो नतमस्तक होतोय त्याच्याजवळ देव आहे, लक्षात घे. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगे. साधूच्या पायावर नतमस्तक झालं पाहिजे. पती पत्नीला बघितलंय, दारात गुरु थांबले, दोघं जण गेले आणि लोटांगण घातले महाराज. मस्त अरे मस्तक माझे चरणावरी या वारकरी संतांच्या पायावर नतमस्तक घातले आणि मग म्हणायला लागले महाराज, गुरुदेवा काय आशीर्वाद सांगा, काय करू द्या सांगा. तेवढ्यात गुरु म्हणायला लागले, काहीच नाही, मला भिक्षा वाढा, मी पुढे निघून जाणार आहे. त्यावेळेला ब्राह्मण म्हणला, महाराज मग भिक्षा इथं वाढण्यापेक्षा माझ्या घराला तुमचा पाय लागू द्या, माझ्या घरातच 2 घास खावा आणि मग पुढे निघून जावा. गुरु म्हणले, जे होते माझ्या मनात बरे केले. आता भिक्षा मागून खाण्यापेक्षा इथं प्रसाद आयता भेटायला लागलाय, आले देवाजीच्या मनात. घरात गुरु गेले, गुरु समोर महाराज पाठ ठेवला, गुरु पाठावरती आसन ग्रहण केले आणि पुढच्या बाजूला चौरंग ठेवला आणि त्या चौरंगावरती शिजवलेल्या घेवड्याच्या शेंगाचा ताट ठेवला आणि मग गुरुला हात जोडून म्हणले, गुरुदेवा प्रसाद ग्रहण करा. एवढं म्हणल्यावर गुरुने महाराज घेवड्याच्या शेंगा उचलाव्या, तोंडात घालाव्या, घेवड्याच्या शेंगा उचलाव्या, तोंडात घालाव्या आणि मग गुरु म्हणायला लागले, 3 लोक नवखंड में भोजन किया पार, एक दिन शबरी के घर और एक दिन कबीर के घर भोजन किया मैंने 2 बार. एवढं ब्रह्मांडात फिरलो, एवढं भोजन केलो, पण या घेवड्याच्या शेंगासारखं मी प्रसाद आजपर्यंत कुठं खाल्ला नाही. किती सुंदर बनवलेत म्हणल्या. काय हो, घेवड्याच्या शेंगा ती मी फक्त शिजवलेल्या. तेवढं त्या भगवंताचं त्याचं प्रेम बघून या दोघांचं अंतकरण गहीवरून आलेला. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं महाराज आणि गुरुला लोटांगण घातलेला. मस्तक माझे चरणावरी गुरुने आशीर्वाद मागितलेला. गुरुला आशीर्वाद मागितला. गुरु म्हणले, तुमच्या घरात तो सोन्याचा धूर निघू द्या, इथून पुढे तुम्हाला काय कमी पडणार, इथून पुढे तुमच्या घरात सोन्याचा धूर निघेल, काय काळजी करू नका. एवढं म्हणले आणि गुरु घराच्या बाहेर पडलेले. मी बोललेलं सगळ्याला ऐकायला यायला लागले ना, मी बोललेलं कळतंय का नाही. मागे बसलेले एकदा सगळ्यांनी वर हात करा. पुरुष मंडळी, महिला मंडळ हात खाली सोडा. पुरुष मंडळी सगळ्यांनी वर हात करा. एकदाच वर हात करा, मी परत तुम्हाला हात वर कर म्हणणार. एकदा केलं का, गुरुचं भजन करूया, बागडे बाबांचं भजन करूया आणि पुढे जाऊया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, भजनी मंडळ रातभर अर्धो तुमची घशी बसलेली मला माहित आहे. आता भजन कुठवर करावं महाराज. सकाळी 6 वाजल्या तरी गडी उठनात. मी म्हणलं ह्यांना काय झालंय बघा. म्हणलं सकाळी 6 वाजले त्या आठवड्याला तर जावा मला. एवढं भजन महाराज. भजनानं अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार. भजन केलं पाहिजे, भजन ऐकलं पाहिजे, भजनात जाऊन तल्लीन झालं पाहिजे, तर देव गाठ पडतो.
गेल्याशिवाय राहणार. सोमनीकांत हुनमोरे महाराज बेळूर या भाविक भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदार अंतकरणाने 101 रुपयाला 1 कोटी 1 म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. आमचे डॅरेरीचे तरशे महाराज 1 नंबरचे कीर्तनकार, 1 नंबरचे प्रवचनकार. आणि ते तुम्ही म्हणसाला प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणल्यावर कुठं तर बँड मध्ये खुळखुळान हे वाजवाय होते काय ते. इंजिनियर आहेत महाराज, इंजिनियर लाख रुपये पगार घेणारी माणसं आहे. पण ज्या वेळेला सेवानिवृत्त झाले आता काय करायचंय? आता बाकीकडे फिरत बसायचं नाही. आता पंढरीच्या वाटेवरती लोटांगण घालायचे. कुठे जायचं? पंढरपूरला जायचे. आयुष्यभर पंढरपूरची वारी पत्करली महाराज. हाक मारीन त्या टायमाला बाबाच्या हाकेला ओढ घेऊन 5 दिवसाची सेवा करायला लोकांनी जेवण केलेली पत्रवळी उचलायला इथं येते. म्हणजे हे कुणाचं लक्षात घ्या. भाग्यवंत म्हणून जाया आणि शरण गेले पंढरीला, 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 शरण गेले पंढरीला. नेमकं आपल्याला काय करायचं आहे हीच आपल्याला कळणं लक्षात घ्या. आपण भलतीकडे पळायला लागलोया, पण भलतीकडे पळून चालत नाही. गुरुच्या पायावर विश्वास ठेवून प्रपंच करा महाराज. तुमच्या प्रपंचाचा गाडा देव वडल्याशिवाय राहणार नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि करावया पार. गुरु उठले महाराज आणि त्या ब्राह्मणाच्या घरातनं बाहेर पडल्या घरातला बाहेर पडल्या गुरुने विचारलं, एवढ्या सुंदर मी घेवड्याच्या शेंगा खाल्ल्या, ती घेवड्याच्या शेंगा कुठनं आणला तुम्ही? ही नव का बाबा, आमच्या घरापुढेच घेवड्याची याल आहे. अरे बाबा काय सुंदर घेवड्याची याल आहे म्हणले. गुरु त्या घेवड्याच्या यालाजवळ गेले आणि याला धरले मुळा सकट उपसले. याल धरले मुळा सकट उपसाय गेले आणि ती बुडक्यातनं तुटून याल हातात आले. आणि ते येल घेऊन आपले नरसिंह सरस्वती महाराज गुरु घेऊन गेले. गुरु घेऊन गेल्यानंतर या पती पत्नीच्या डोळ्यात पाणी आलेले. नवरा बायको म्हणायला लागले, ज्या दिवशी आम्हाला भिक्षा मिळायची नाही याच घेवड्याच्या शेंगा शिजवून खायचो, आता उपाशी मेल्याशिवाय गत्यंतर. काय केले देव राया आणि पाठी लावलीस माया. डोळ्यातनं पाणी आलं महाराज. पण या दोघांना माहित होतं बहुतेक आपलं कुठेतरी वर्म चुकलं असावं, म्हणून आपल्याला भगवंतांनी ही शिक्षा दिल्या. काय आपलं चुकलंय जाऊन पळत गुरुला विचारावं. म्हणून दोघं पती पत्नी गेले आणि गुरुला लोटांगण घातले. गुरुदेवा आता तुम्ही आमच्या घेवड्याचं शेंग याल तर उपसून घ्यायला लागलाय, आता आम्ही जगायचं कसं? आता आम्ही जगावं का मरावं? आम्हाला सांगा काय करू द्या. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. हे करो का, हे करो, हे करो का, हे करो. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तो चाल पुढे, भक्ती म्हणे तो चाल पुढे. संसार म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू ये इकडे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू. नाव सांगा. सांगाप्पा निवर्गी महाराज या भाविक भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणारे 51 रुपये आले, 51 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. आमची मंगळवेळेची आत्या नाव सांगा. अरुणाताई माने. दर गुरुपौर्णिमा, दर महाराज दत्त जयंती हार्टचा ऑपरेशन झालेलं आहे.
पूर्ण इथनं ते पोटापर्यंत महाराज फाडून ऑपरेशन केलं. डॉक्टर म्हणत होते जगत नाही, पण बाबा जाऊन भेटले आणि बाबाने धीर दिला. काय काळजी करायची गरज नाही. आमच्या भजना मठावरती भजन कोण करायचं? तुम्ही निघून गेला तर भजन कोणी करायचं? काय काळजी करायची नाही. केसाला धक्का लागणार नाही. एका शब्दावरती गुरुची महाराज थाप पाठीवर पडल्यावरती डोळ्यातनं पाणी निघून गेले. आणि आता जवळजवळ 12-24 वर्ष झालेत महाराज. बाबाचा फोन जाऊस तर दम रातभर बसून कीर्तन आणि भजन करते. ही सोपी गोष्ट आहे महाराज? विचार करा. आमच्या त्या मावशींकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणारा 251 रुपयाला 251 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. मग असे आमचे महाराजांनी, त्यांचं नाव काय मला आठवत नाही, त्यांच्याकडून 551 रुपये दिलेले आहेत. 551 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. मलकाप्पा बुरामणी, मलकाप्पा बुरामणी बेळुंडगी. आता 200 दिलेत, 100 कसं म्हणायचं? 100 देऊ द्या मागा. या भाविक भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणारा 101 रुपये दिलेले आहेत. 101 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. बसा अण्णा. ज्या वेळेला महाराज गुरुच्या चरणाजवळ गेले, गुरु म्हणले काय काळजी करायची गरज नाही. मी मगाशी आशीर्वाद दिला नाही तुम्हाला, तुमच्या घरात सोन्याचा धूर निघल, काय काळजी करायची गरज नाही. पण ते जे घेवड्याचं याल होतं ना, त्यांनी तुमचं भाग्य कोंडून ठेवलं होतं. मी जे याल तोडून आलो या, तुम्ही आता घराकडे माघारी जावा आणि मुळा सकट याल उपसा आणि नदीला सोडून द्या. काय काळजी करायची गरज असं ना. गुरुच्या पायावर विश्वास ठेवले महाराज. संतांच्या पायी हा माझा विश्वास आहे. आणि सर्व भावे दासे सर्व भावे दासे धागो चंदा, भावे दासे धागो चंदा, भावे दासे धागो चंदा, सर्व भावे दासे धागो चंदा, सर्व भावे दासे धागो चंदा. गुरुने आज्ञा केली महाराज. आज्ञा केल्या मागचा पुढचा विचार केला नाही. पती पत्नीने दोघं पळत पळत गेले. कुदा आणि खोऱ्या घेतले. दोघांनी खांदायचं, दोघांनी उकरायचं महाराज. याल काढलं. पण भगवंताची कृपा, भगवान जब देना चाहता है तो चप्पर फाड़ के देता है, पर जब लेना चाहता है तो चमडी उधेड के लेता है. देवाच्या मनात जर काही झालं, भिकारीची जोडी फाटली तरी मी 10 वेळा देऊ का म्हणून विचारत होता महाराज. पण देवाच्या मनात जर घ्यायचं आलं का नाही, ती घेऊ का म्हणून विचारत नाही. अंगावर कापडं ठेवत नाही, सोलून घेते. म्हणून नीट राहा, नीट वागा, चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं खावा, चांगलं प्या महाराज. देव आपल्या प्रपंचात कधी काही कमी पडू द्या ना. म्हणून चांगलं कर्म करायचं. काही करा रे साधने, ओ काही करा रे साधने, संतांच्या पायी खर्चाले शरीर ऐसे बोले कबीरे कमलाशी. बरोबर आहे की नाही? संतांच्या पायावर नतमस्तक झालं पाहिजे. संतांच्या पायावर शरीराचं महाराज. हरिदास इंगोले या भावी भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 51 रुपयाला 51 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. बाबाने निश्चय केला महाराज. आता जाता जाता आठवलं म्हणून सांग. आमच्या जगापांना टक्कळकीकर प्रेमाची माणसं महाराज. कधीही मठाकडे येऊ द्या, पण खांद्यावर हात ठेवून महाराज तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुम्ही हाक मारील त्या टायमाला अर्ध्या रात्री हाक मारा. तुमच्या एका हाकेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाची माणसं आहेत महाराज. 7 दिवस सप्त्याला गेले तर कुठं बसावं कुठं ठेवावं असं त्यांना होतं या. त्यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणार 101 रुपये आलेले आहेत. 101 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. बाबांनी निर्धार केला
संतांच्या पायी खर्चावे शरीर, काहीतरी या समाजासाठी आपण करून दाखवलं पाहिजे. कीर्तन म्हणजे सेवा नव्हे, भजन म्हणजे सेवा नव्हे. सेवाच करायचं असेल तर महाराज काहीतरी करून दाखवावं लागेल. मग काय करायचंय? गाडगे बाबांनी महाराज अखंड सेवा केली, प्रत्येक गावात गेले, गावातलेला समाज एकवटला आणि पूर्ण गाव लोटून काढला आणि गावातल्या लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. मग आपण हे तेच करायचं. गाडगे बाबा नंतर हे आजपर्यंत कोणाला सुचलं नाही, पण बागडे बाबांनी संकल्प केला आणि आतापर्यंत पूर्ण मंगळवेढा तालुका आम्ही सगळ्यांनी मिळून लोटून काढला. महाराज बाबांनी चला म्हणायचंय, भजनी मंडळानं महाराज मागच्या प्रपंचाचा विचार न करता जाऊन गाडीत बसायचं आणि त्या गावातले सरपंच, उपसरपंच, तलाठी, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील सर्वांना एकत्र करायचं, गाव लोटून काढायचा, लोकांना स्वच्छतेचं महत्व पटवून द्यायचं आणि पुढच्या गावाला निघून जायचं. पूर्ण मंगळवेढा तालुका लोटून काढला महाराज. 1 रुपयाची अपेक्षा न करता आम्ही झटायला लागलोय. मग आता आम्ही केलेलं कार्य लोकांना पर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आता कसं करायचंय? लांब जायची गरज नाही. आमचे मदार भाई सय्यद महाराज, बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही केलेलं कार्य जगाच्या महाराज कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी माझी आहे. पत्रकार आहेत महाराज, रोज एका पेपरला हेडलाईन, हुनमोरे महाराज आज या गावात स्वच्छता केली, हुनमोरे महाराज आज त्या गावात स्वच्छता केली. 1 रुपयाची अपेक्षा न करता जो निस्वार्थ सेवा करतो, मग देव कुठं आहे? देव अशा लोकांच्या जवळ आहे महाराज. स्वदेशी मानवा रावळे मंदिरे आणि देवा येतो आपल्याच अंतरी. देवातला कधी जागृत होईल काय सांगता येणार? सांगोलकर महाराज बरोबर आहे का नाही? 7 दिवस या म्हणल्यावर आमचे सांगोलकर महाराज आज उगवलेत. असू दे, प्रेमाची माणसं आहेत महाराज. तुमचं कोणतंही कार्य असू द्या, फक्त मदार भाईंना 1 फोन केला तर महाराज एका फोनवरती हो देणारे आमचे मदार भाई. जास्तची अपेक्षा नाही महाराज, पण गोरगरिबांनी केलेलं कार्य समाजापर्यंत, समाजाच्या कानापर्यंत कसं पोहोचवायचं हे वार्ताहराला, पत्रकाराला माहित असतं. म्हणून आम्ही मदार भाईला सुद्धा दंड नमस्कार घालतो. का तर त्यांच्यामुळे आम्ही आजपर्यंत महाराज करून मंगळवेढा सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलो. या इथंच थांबायचं नाही, मंगळवेढा करून फक्त थांबायचं नाही, तर सोलापूर जिल्हा गाठायचा असा हुनमोरे बाबांनी संकल्प केला. फक्त सोलापूर जिल्हा करून का बसायचं नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जायचं. प्रत्येक लोकांच्या आजपर्यंत कीर्तनासाठी प्रत्येकाच्या दारात गेलो, पण आजपासून इथं निस्ता कीर्तन करायचं नाही, तर लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचं म्हणलं तरी काहीतरी कार्य करून दाखवावं. म्हणून बाबांनी महाराज संकल्प केला. ज्या वेळेला ब्राह्मणानं आणि ब्राह्मणीनं, आता मी काही जास्त वेळ घेत नाही, आता हुनमोरे बाबांच्या कीर्तनाचं टायमिंग झालेलं आहे. गुरुने शब्द टाकला, जाऊन महाराज ते घेवड्याचं याल उकडून फेका, तिथंच तुमचं नशीब दडलंय, तुम्हाला काय खावलं काही सांगता येणार नाही. एवढं शब्द ऐकल्या गुरुच्या पायावर विश्वास ठेवले. दोघं पती पत्नी पळत गेले आणि जिथं घेवड्याचं याल होतं तिथं बुडका उकरायला लागले महाराज. फूट गेला, 2 फूट गेला, 4 फूट गेला, 10 फूट खांदायचं झाल्यानंतर पाटील साहेब रामकृष्ण त्या घेवड्याच्या येल्याच्या शेवटच्या टोकाला महाराज 7 हांडे भरून सोन्याची रांजण गावले. लक्षात सोन्याचे रांजण गावले, त्या मोहरा बाहेर काढले आणि फक्त तर काही डोळे लक 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 करायला लागले, चमकायला लागले. महाराज ही आशीर्वाद कोणाचा? तर गुरुचा. पळत पळत गेले आणि गुरुला म्हणले, गुरुदेवा आम्हाला एवढं काही नको म्हणले, फक्त तुमच्या चरणाची सेवा आम्हाला लाभू द्या, आम्हाला या जगात दुसरं काही नाही पाहिजे. गुरु म्हणले, अरे तुमची सेवा तर माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, आता मी केलेली सेवा आयुष्यभर तुम्हाला घडेल का तुमच्या घराला काही कमी पडणार? आले देवाजीच्या म्हणा, आले देवाजीच्या, आणि ते कोणाचे चाले ना, ते कोणाचे चाले कोणाचे चाले ना, मग ही कळायसाठी काय केलं पाहिजे? कन्नडमध्ये एक पद्य आहे महाराज, ही कळायसाठी स्वामी महाराज ही कळायसाठी काय केलं पाहिजे? कन्नडमध्ये एक पद्य आहे. स्वामी महाराज केला, आमचे आनंदगिरी स्वामी महाराज यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणारा 101 रुपयाला 1 कोटी 1 म्हणून स्वीकार करतो. दत्ता महाराज करे
या भाविक भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करण्यानं 101 रुपये 1 कोटी 1 म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. ही कळाईसाठी परमार्थ म्हणजे काय, ही कळाईसाठी महाराज काय केलं पाहिजे. माडोनी शिव ध्याना, माडोनी गुरु भजना, माडोनी शिव ध्याना, माडोनी गुरु भजना. भक्ति जिंदली भजनी मारिदर, भक्ति जिंदली भजनी मारिदर, देवरनी मग माडोनी शिव माडोनी शिव ध्याना, माडोनी गुरु भजना. भक्ति जिंदली भजनी मारिदर, भक्ति जिंदली भजनी मारिदर, भक्तीपासून जर भगवंताचं भजन केलं महाराज तर देव आपल्या घरला आल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला तुकोबा आहे, आता जाता जाता 2 मिनिटांनी सांगून जातो, ज्या वेळेला तुकोबा आहे वैकुंठाला निघून गेले महाराज, त्या वेळेला सर्व गावाला म्हणायला लागले कुणी येता का चला, कुणी येता का चला. पण कोण महाराज तुकोबाराय बरोबर गेलं नाही. पण निळोबाराय मागे राहिला, तुकोबारायांचा पट्ट शिष्य निळोबाराय मागे लागला, बाबा मी येतो. पण तुकोबाराय म्हणले निळोबा अरे तुला जर घेऊन गेलो तर मागे या जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविधी परोपकारी या जगाच्या कल्याणासाठी मागे कोणीतरी थांबायला लागतं. या मग तुला घेऊन चालणार नाही, तू थांब इथंच, मी 14 दिवसानंतर परत माघारी येतो. मी परत माघारी येतो, एकादशीला मी परत माघारी येतो. आमचे पांडवांना ड्रायव्हर वाघमोडे या भाविक भक्तांकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणारा साहेब रामकृष्ण यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण करणाऱ्या 101 रुपयाला 1 कोटी 1 म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. एकादशीला मी बार्शीला माघारी येतो. तुकोबारायांनी सांगितलंय. मग निळोबा वाट बघत बसला महाराज. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, एकादशीचा दिवस उगवला पण तुकोबाराय माघारी आलेला. बार्शीचा दिवस उगवला, लोक यायचे निळोबाला म्हणायचे निळोबा अरे वैकुंठाला गेलेला घरी माघारी येत नसतो, या प्रसाद खा, येण्यावणी करू नको. निळोबा म्हणायचं नाही 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 नाही, माझा माझ्या गुरुवरती विश्वास आहे. माझा गुरु सांगून गेला या मी आल्याशिवाय बारस सोडू नको. आणि माझा गुरु जोपर्यंत माघारी येत नाही तोपर्यंत मी उपवास सोडणार. 14 दिवसाचा काळ निघून गेला. पोट जाऊन पाठीला लागला, डोळे इतभर खोल गेले. महाराज बसल्या ठिकाणी निळोबारायला चक्कर यायला लागली. तरी निळोबारायांनी महाराज गुरुला घेतल्याशिवाय उपवास सोडायचा नाही निर्धार केला होता. शेवटी महाराज देवाला प्रश्न पडला आता काय करावं. देवाने तुकोबारायला म्हणले तुकोबा निळोबा हट्ट धरून बसला या, आता त्यासाठी मला जावं लागतं. या एका क्षणात गरुड देवावरती तुकोबा भगवंत विराजमान झाले आणि डोळा उघडून झाकेपर्यंत निळोबाराय समोर गरुड देव भगवंताला घेऊन उतरलेले. गरुडाच्या पायी 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 देवी वेळो वेळा टोये देवी वेळो वेळा टोये लगी अनावत हरी अनावत हरी लगी अनावत हरी अनावत हरी वेगी
सुंदर चतुर्भुज पांडुरंग देवाला बघितल्या निळोबराय म्हणला तुम्ही कोण आहे? निळोबराय म्हणला तुम्ही कोण आहे? अरे येड्या, ओम नमो ज्ञानदेवाय प्रतिपद्य सौमित्य आत्मरूपा, जगाचा आधी मी आहे, जगाचा अंत मी आहे, जग चालवणारा मी आहे, मला भगवंत म्हणतात म्हणला. आणि तुझ्या गुरुभक्तीसाठी मी प्रसन्न झालोया, मग काय मागून घेतो? एवढं म्हणल्यावर निळोबराय म्हणला तू देव आहे ना म्हणला. मग तुझ्या तू लायकीत राहायचं म्हणला. तुला न बोलवतो तो कसा? न बोलवतो यायचं नाही, तू देव आहे. तू न बोलवता यायचं नाही आणि मी तुला बोलवलं नाही. मी माझ्या गुरुची वाट बघायला लागलो या. आणि जोपर्यंत माझा गुरु माघारी येत नाही मी उपवास सोडणार. शेवटी देवाला नाविलाज होऊन माघारी जाऊ लागलं, मग तू कोपरायला घेऊन यावं लागलं महाराज. ही महाराज गुरुच्या पायावर विश्वास ठेवलेला भरोसा आहे, लक्षात घ्या. ज्यानं गुरुच्या पायावर भरोसा ठेवला देव त्याच्या घरात पाणी भरल्याशिवाय राहणार. कीर्तन रूपे सेवा आता किती जरी गायले तर भगवंताचं गायचं आहे. या ठिकाणी हुनमोरे बाबांचं आगमन झालेलं आहे. सर लांब बसलेले, कट्ट्यावर बसलेले, जरा पुढे सर्वजण या. आणि आता बाबांच्या कीर्तनाला 2 मिनिटात सुरुवात होत आहे. आता इकडे तिकडे फिरू नका, बाबांचं सुश्राव्य असं कीर्तन ऐका आणि मग आपल्या भगवंताची रोषणी होईल. एवढं करून मी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. घरी मस्त ठेंगणा, घरी मस्त महापंडित चौगुले बळशीकर या भाविक भक्तांनी चाललेल्या कार्यक्रमासाठी उदाहरण अंतकरणानं 51 रुपयाला 51 कोट म्हणून स्वीकार करतो. धन्यवाद. आता यानंतर आमचे खडतरे साहेब इंजिनियर आहेत बरं का, त्यांचं एक म्हणणं आहे की मी 1-2 शब्द प्रवचन करतो महाराज. त्यांचं प्रवचन होईल, त्यानंतर बाबांच्या सुश्राव्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. सगळे लांब फिरणारे जरा जवळ येऊन बसा.